जय शिवराय. सकल मराठा समाज आज या 17 तारखेच्या मीटिंगला जरांगे पाटलांनी पुढील काळात कसं तीव्र आंदोलन करायचं किंवा जे काही उपोषणकर्ते आहेत, समन्वयक आहेत किंवा समाज बांधव आहे यांना एकत्रित करून या आजच्या 14 तारखेचं जे विराट सभा झाली या सभास्थळावरून एक संदेश दिलेला आहे की येत्या काळात आपल्याला जर आरक्षण नाही भेटलं 24 तारखेला तर पुढील दिशा आणि पुढील नियोजन कसं असावं. मी या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना एकच विनंती करतो की जरांगे पाटील म्हणतील ते धोरण आपण समाजांनी आतापर्यंत त्याच्या पाठीशी राहिलं. इथून पुढच्याही काळात कितीही खडतड माध्यम राहिलं, कितीही खडतड उपोषण राहिलं आणि कुठल्याही प्रकारची जर आपल्याला दिशा भेटली, जसं आज 17 तारखेची अशी भव्यदिव्य अशी मीटिंग झाली, या मीटिंगला भरपूर काही उपोषणकर्ते, समन्वयक, जे काही अभ्यासी व्यक्तिमत्व आहे आणि विविध ठिकाणाहून आपले उपोषणकर्ते किंवा समाज बांधव आलेले आहेत. इथून पुढील काळातही त्यांनी असंच जरांगे पाटलाच्या शब्दाला आजपर्यंत असा मान दिला किंवा जसं सहकार्य केलं तसं उपोषण करून किंवा आपापल्या माध्यमातून त्यांनी सकारात्मक राहायचं आहे आणि हे उपोषण न थांबता याला तीव्र अशी ऊर्जा देण्याचं काम करायचं आहे. कारण की हा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे. येत्या काळात 90 आणि 99% सरकार आरक्षण देईन, पण जरी नाही दिलं, दगाफटका झाला तर पुढील काळात आपल्याला जे काही दिशा ठरवतील जरांगे पाटील, 23 तारखेच्या नंतर बीडला जी सभा आहे त्या सभेच्या नंतर आपण तयारीला लागायचं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.